आज मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे जालना शहरामध्ये शांतता महारॅलीचे आयोजन सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने करण्यात आले। या महारॅलीमध्ये जालना जिल्ह्यासह शहरातील लाखोंच्या संख्येने मराठा समाज बांधव उपस्थित होते। जरांगे पाटील यांना पाठिंबा देत घोषणा करत संपूर्ण शहर दणाणून सोडले। या प्रसंगी एक जरांगे पाटील महारॅलीमध्ये आढळून आले, ते म्हणजे डुप्लिकेट जरांगे पाटील। यांचे खरे नाव रमेश जाधव असून ते अंतरवली सराटी या गावकुसातील आहेत। यावेळी त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे की मी मनोज जरांगे पाटील यांच्यासारखा हुबेहूब जरी दिसत असल्याने माझे भाग्य आहे, कारण त्यांचं रंग व रूप मला लाभलं आहे। त्यामुळे सर्वत्र लोक मला माझ्या खऱ्या नावाने न ओळखता त्यांच्याच नावाने ओळखत आहेत। कुठेही गेले तरी मला जरांगे पाटील या नावाने हाक देतात व आदर सन्मान देतात, याचा मला अभिमान आहे। आज स्वतःचं नशीब आहे की पाटलासारखा दिसतोय। पाटलाच्या तालुक्यातला मी आहे आणि माझ्या आंदोलना ठिकाणापासून सुद्धा गाव जवळ आहे, परंतु आता जे आंदोलनाला वेगळ्या पद्धतीचं राजकीय वळण लागण्याचं दिसतंय। तर आज तरुणामध्ये जे भावना पुढे आलेल्या आहेत की जातीचं वळण राजकारणी लोकांनी लावण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे। आणि आरक्षणाचा मुद्दा आहे की मराठा समाजाचा आज तटस्थ म्हणणं आहे की आरक्षण भेटावं तर ओबीसी मधूनच मिळावं। ओबीसी शिवाय आरक्षण स्वीकारायला आज समाजसुद्धा तयार नाही आहे। तुम्ही त्याच्यासारखे दिसता, हुबेहूब दिसता, लोक तुमच्याकडे कसे बघतात? माझ्याकडे मी माझं स्वतःचं नाव विसरलो आहे की मी आज रमेश जाधव माझं नाव आहे, परंतु आज परिसरातच का अखंड महाराष्ट्रामध्ये कुठेही गेलं तर मला पाटील म्हणून बोलवलं जातं आहे। जरांगे पाटलाचं लूक मला भेटला, चेहरा मला मिळाला आहे, हे मी माझं स्वतःला मी भाग्यवान समजतो। काय नाव तुमचं? माझं मूळ नाव रमेश नामदेवराव जाधव, राहणार साखळगाव, तालुका घनसावंगी।